श्रीरामपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलचे युवा उद्योजक आकाश शेखर दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज संपूर्ण श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प ठेवले. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबैया यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि या प्रकरणातील आरोपी तसेच त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करून दुबैया कुटुंबाला 100% न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली. आजची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळबा फसणारी घटना. निरपराध मुलाची हत्या होते आणि नशाखोर आहे किंवा अवैध व्यवसाय धंदे करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला तेव्हा पाठबळ मिळते. तेव्हा ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे त्याची चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे, याचे पाळेमुळे उकळून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात साखर कामगार हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण देण्याच्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी. हे तुम्ही कधी अनुभवच नाही असं त्या वर्षामध्ये म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारचा आता शहराचं नावलौकिक होतोय, त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जे अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची, त्याच्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायदा बदल असतील ते सुद्धा आपण केलेले आहेत. सरकारचं प्रायोरिटीज आहे त्या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या त्या तस्करीचं उच्चाटन करणं, याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात, तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई करा. जेवढे कटकेस कुठे गुन्हेगारांना काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतोय, जेनेल फक्त त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात, त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहे. परंतु एक मोठा क्लीनअप कॅम्पेन, एक मोठी स्वच्छता मोहीम, गुन्हेगारांचं उच्चाटन करण्याची मोहीम या शहरामध्ये जोपर्यंत हाती घेतली जात नाही, तर लोकांच्या भीतीचं मनाचं दडपणही कमी होणार नाही, सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार नाही. माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलींना पळून नेण्याचे प्रकार झाले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. तर लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाहीये. या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वी घटना घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं पण वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या कारवाया झाल्या असतात त्या काळामध्ये, तर हे गुन्हेगार एवढी वाढत असते. पण आता मला वाटतं जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आलेले एसपी आहेत, आता आमचे ऍडिशनल एसपी आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केलं आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समोर उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही, हे मी त्यांच्या माध्यमातून मी जनतेला आश्वासित करू इच्छितो. तरी ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांना मी सांगितलं सर की वास्तव ते समोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल, पाठवत असेल, वास्तव काय वास्तव समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठिंबा देईल, यांना कोणी आश्रय देईल.
संघटित गुन्हेगारी विरोधात कठोर पावले उचलण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला असून शहरात सर्वत्र तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.